आज जे सगळे शिरगांवांनी आणि इतर एरियेंतल्यान जे भाविक येयले तेचो डिमांड आसलो की जी एक FIR केलेली आमी तितून अरेस्ट मागताली. त्या नंतर आमी तिका सांगलें तितून आमी ऑलरेडी पनिशमेंट जे लेस दॅन 7 years असल्या कारणान 41A नोटीस दिलेली आसा तिका. आनी 41A नोटीस दिल्या नंतर जर अरेस्ट करपाची गरज पडटा तर कोर्टाची परमिशन घेवपाक जाय. अकॉर्डिंगली वी विल रायट टू द कोर्ट. एक्झॅक्टली वॉट कितें जालें तें कितें विशय आशिल्लो तो त्या दिसा एक चेडवान कोणी सोशल मिडियाचेर कितें स्टेटस घातलेलो की ते शिरगांवच्या होमखणा बद्दल आनी तेतून ते नंतर आमी एक FIR केलो ते म्हणटाले आपल्यो भावना दुखावल्यो म्हणून. सर आतां कितें फुडलें फर्दर इन्वेस्टिगेशन इन्वेस्टिगेशन चालू आसा. कोर्टाक वेळेर आमी बरयतली आज आनी ज्या प्रमाणे डायरेक्शन येता त्या प्रमाणे फुडलें इन्वेस्टिगेशन चालू उरतलें. सर ते गॅदर जाल्लो क्रावडाचो तेचो डिमांड आसलो की इमिजिएट अरेस्ट मागताले ते जेन्ना तेंचे डेलिगेशन येयल्ले भितर तांकां आमी समजून सांगलें की डायरेक्शन आसा कोर्टाची त्या प्रमाणे एकदां 41A नोटीस दिली जाल्यार आमकां डायरेक्ट अरेस्ट करूंक मेळना. तशें आज सुप्रीम कोर्टाची गायडलायन्स आसा त्या प्रमाणे तांकां मागीर कन्विन्स जाले तांकां सांगल्या नंतर ते डिस्कस एक्चुअली सर ते चेडूं आसा ते मायनर ना चेडूं एप्रिलान कंप्लीट केली तेणें 18 वर्सां. चेडूं मेजर आसा. सो सद्या तांचो डिमांड की अरेस्ट करता. तेंचो डिमांड आसा ते म्हणून आमी तांकां एक्सप्लेन केलां की ताका 41A नोटीस दिलेली आसा ती कंपल्सरी आसा सुप्रीम कोर्टाची गायडलायन्सा प्रमाणे 7 वर्सां सकयली जर पनिशमेंट आसा जाल्यार ती दिवपाक जाय. ती दिल्या नंतर विदावट कोर्ट परमिशन आमी अरेस्ट करूंक जायना.